मित्रांनो, जर तुम्हाला आपली माती आपली शेती समजून घ्यायची असेल तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच असायला पाहिजे। मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला सेंद्रिय कार्बन सुद्धा म्हणतात। आता हे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे नेमकं काय होतं तर ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या जमिनीमध्ये साठलेला कार्बन जो जैविक पदार्थापासून तयार होतो। जसे की आपल्या पिकांचे राहिलेले अवशेष किंवा ठोस काळी कचरा हे पदार्थ आपल्या जमिनीमध्ये कुजल्यानंतर त्याचा ऑर्गॅनिक कार्बनमध्ये रूपांतर होतं। तर मित्रांनो, आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन का बरं असते तर आपली माती ही एक जिवंत इकोसिस्टम आहे, ज्यामध्ये बुरशी असते, गांडूळ असते व इतर सूक्ष्मजीवाणू असतात। ज्या वेळेस पिकांचे अवशेष किंवा ठोस काळी कचरा मातीमध्ये मिसळते तेव्हा या जीवाणूंना हे पदार्थ खायला लागतात आणि या प्रोसेसमध्ये, या कुजण्याच्या प्रोसेसमध्ये जे काही कार्बन मातीमध्ये स्थिर स्वरूपात राहतं त्याच गोष्टीला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो। मित्रांनो, हे ऑर्गॅनिक कार्बन मातीमध्ये नेमकं काय काम करतं तर हे ऑर्गॅनिक कार्बन मातीचं टेक्स्चर सुधारतो, मातीला सैल, हलकी आणि झिरपणारी करते, पाणी साठवतं, पोषण पुरवतं। कुजलेल्या ऑर्गॅनिक मॅटरमधून नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस सारखे न्यूट्रिएंट्स तयार होतात आणि हे आपल्या पिकांचा एक लॉंग टर्म पुरवठा असतो। म्हणजेच केमिकल फर्टिलायझर सारखा एक शॉर्ट टर्म पुरवठा नाही तर एक लॉंग ड्युरेशनसाठी एक लॉंग टर्म पुरवठा आपल्या जमिनीसाठी, आपल्या पिकांसाठी अवेलेबल राहतो।